नमस्ते मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे गेले 10 महिने आपण यूट्यूब लाईव्ह स्ट्रीम करतोय आणि सक्सेसफुल रेशो आपला खूप चांगला आहे. भरपूर वेळा आपण चांगले चांगले ट्रेड्स प्लॅन केलेत. सगळ्यांसमोर आपण डेली संध्याकाळी 6 वाजता लाईव्ह स्ट्रीम करतो. खूप चांगली लाईव्ह स्ट्रीम आपली चाललेली आहे. आत्तापर्यंत 10 महिने झाले, 6 महिने नाही 10 महिने झाले आपण कंटिन्यू यूट्यूबवरती व्हिडिओज बनवतोय, लाईव्ह येतोय, लोकांना चांगले चांगले ट्रेड्स देतोय. होप सो लोक चांगले चांगले ट्रेड करत असतील. लाईव्ह स्ट्रीम करत असताना मला बऱ्याच लोकांनी विचारलं की सर आम्हाला पण ट्रेडिंग करायची आहे गोल्डमध्ये, तर चांगला ब्रोकर आम्ही कुठला यूज करू शकतो जिथं आम्हाला डिपॉझिटवरती बोनस मिळेल, स्प्रेड थोडासा कमी मिळेल आणि असा ब्रोकर सजेस्ट करा की जो ब्रोकर सगळे यूज करतात, म्हणजे आम्ही सेफली त्यात डिपॉझिट करू शकतो, सेफली विड्रॉल घेऊ शकतो. तर मी अशाच ब्रोकरची माहिती तुम्हाला आज देणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे इंडियामध्ये राहून गोल्डमध्ये ट्रेडिंग करणं खूप अवघड आहे. पण एक्सएम ब्रोकरबद्दल जर तुम्ही ऐकलं असेल तर पूर्ण इंडिया सोडा, पूर्ण ग्लोबली खूप चांगला परफॉर्मन्स आत्तापर्यंत एक्सएम ब्रोकरनी दिलेला आहे. त्याचबरोबर डिपॉझिटवरती बोनस बरेच लोकांचं काय होतं की कॅपिटलच कमी असतं, काय $100-150 बरेच स्टुडंट आहेत माझे किंवा मग लाईव्ह स्ट्रीमवरती जेवढं आपलं पब्लिक असतं $100-150-$200 डिपॉझिट करतं. आणि तुम्हाला माहिती आहे की $100-150 डिपॉझिट करून ट्रेड करणं हे खूप डिफिकल्ट आहे. सो अशा लोकांना थोडी हेल्प म्हणून मी एक्सएम हा ब्रोकर सजेस्ट करतो. कारण एक्सएम काय करतं, जर समजा तुम्ही $200 डिपॉझिट केलं तर त्याच्यावरती तुम्हाला $200 डिपॉझिट बोनस मिळतो. म्हणजे टोटल $400 तुमची अमाऊंट होते आणि $400 वरती तुम्ही मस्त ट्रेड प्लॅन करू शकताय. त्यामुळे ज्यांच्याकडे कॅपिटल कमी आहे अशा लोकांनी एक्सएम ब्रोकर यूज करा, हे माझं सजेशन राहील. बाकी मी तुम्हाला कोणाला फोर्स नाही करत आहे की याच ब्रोकरमध्ये अकाउंट ओपन करा, तुम्हाला पाहिजे त्या ब्रोकरमध्ये अकाउंट ओपन करू शकता. पण मला फक्त एवढंच सांगायचं की $100-150 जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर ते आत्ता थांबवा आणि एक्सएममध्ये शिफ्ट व्हा. कारण डिपॉझिट बोनसमुळे तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये खूप फरक पडणार आहे. आता मी डायरेक्ट तुम्हाला स्क्रीनवरती घेऊन जाणार आहे आणि एक्सएममध्ये डिपॉझिट कसं करायचं, विड्रॉल कसं करायचं, सगळ्यात महत्त्वाचं अकाउंट ओपनिंग कसं करायचं, या सगळ्या स्टेप्स मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. होप्स तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. आणि जरी समजल्या नाहीत तरी डाऊन साईडला इथं व्हॉट्सॲप नंबर आहे बघा गाईज. व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही कॉल करा, तुम्हाला सांगा तू काय प्रॉब्लेम्स आहेत, त्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती आपण सोल्युशन काढायचा प्रयत्न करूया. डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे त्या लिंकवरती टॅप केल्यानंतर ना तुमच्यासमोर ही विंडो ओपन होईल. ओके, या विंडोवरती तुम्हाला अकाउंट ओपन करायचं आहे. अकाउंट ओपनिंगची संपूर्ण प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कंट्री सिलेक्ट करायची गाईज. इंडियामधून बघतोय आपण सगळे, इंडिया कंट्री सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर ना सिम्पल आहे की तुमचा ईमेल आय डी जो आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. ईमेल आय डी टाकल्यानंतर ना पासवर्ड जो तुमचा मनाने कोणताही तुम्ही सिलेक्ट करा आणि पासवर्ड फक्त इथे टाकून घ्या. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं लिहिलं आहे बघा, हॅव अ पार्टनर कोड ऑर रेफरल कोड. तिथं तुम्हाला फक्त आपला TradeSense25 हा पार्टनर कोड टाकायचा आहे. हा पार्टनर कोड जर तुम्ही टाकला तरच तुम्हाला डिपॉझिट बोनस मिळणार आहे. म्हणजे $100 जर तुम्ही डिपॉझिट केले तर तुम्हाला $100चा डिपॉझिट बोनस मिळणार आहे. $500 जर डिपॉझिट केले तर 50%, $1000 केलं तर 50% डिपॉझिट बोनस तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर ना इथे सिलेक्ट करून तुम्हाला रजिस्टर करून घ्यायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर ना तुम्हाला पासवर्ड तुम्ही सेव्ह करू शकता, नाही सेव्ह करू शकत, तुमची इच्छा. ईमेलवरती गाईज, तुमच्या ईमेलवरती तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल. तिथं फक्त तुम्हाला एक कन्फर्मेशन द्यायचं आहे. कन्फर्मेशन दिल्यानंतर ना पुढची प्रोसेस आपण बघणार आहे. इथे साईडला तुम्हाला दिसत असेल की मोबाईलवरती फक्त तुम्हाला तुमचा ईमेल व्हेरीफाय करा एवढीच नोटिफिकेशन येणार आहे. तिथं व्हेरीफायवरती टॅप करायचं आहे आणि लगेच पुढची विंडो ओपन होईल. ईमेल व्हेरीफाय केल्यानंतर ना तुम्हाला डायरेक्ट इथं लॉग इन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. लॉग इन ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर ना गाईज एक विंडो ओपन होईल. इथं तुमचा जो पासवर्ड आहे आणि जो ईमेल तुम्ही टाकलेला तो इथे आहे तसा कॉपी पेस्ट करायचा आहे. ओके, ईमेल आय डी पासवर्ड टाकल्यानंतर ना तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि तुमच्या मेलवरती फक्त एक OTP येईल. तो OTP फक्त इथे टाकून द्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर ना तुम्हाला सिम्पल इथं आय ट्रस्ट दिस डिव्हाइसवरती टॅप करायचं आहे आणि व्हेरीफाय कोड
या ऑप्शनवरती टॅप करायचं आहे. ऑप्शनवरती टॅप केल्यानंतर तुमच्या समोर एक अकाउंट ओपन होईल. तर फ्रेंड्स, तुमचं आता ऑफिशियल अकाउंट एक्सेममध्ये ओपन झालेलं आहे. पण अकाउंट ओपन झाल्यानंतर ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अकाउंट आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा व्हेरीफाय करायचं आहे. वरती तुम्ही बघू शकता व्हेरीफाय अकाउंट हा ऑप्शन आहे, तिथं टॅप करायचं आहे. नंबर टाकून रिसीव कोडवरती टॅप करायचा आहे. जो पण व्हेरिफिकेशन कोड तुम्हाला येणार आहे तो व्हेरिफिकेशन कोड इथं टाकायचा आहे आणि व्हेरीफाय अकाउंट करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर ना थोड्याशा स्वतःच्या डिटेल्स आपल्याला इथं द्यायच्या आहेत. इथं तुमच्या ज्या पण डिटेल्स असणार आहेत, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम आणि डेट ऑफ बर्थ, या सगळ्या डिटेल्स टाकायच्या आहेत आणि कंटिन्यूवरती टॅप करायचं आहे. कंटिन्यूवरती टॅप केल्यानंतर ना तुम्हाला इथं ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. ॲड्रेस तुमचा जो पण असेल तो टाकून द्या. पोस्टल कोड तुमचा जो असेल तो टाकून द्या. इथे फक्त तुम्हाला नोवरती टॅप करायचं आहे, ॲग्री करायचं आहे, कंटिन्यूवरती टॅप करायचं आहे. हे झाल्यानंतर ना तुमचं 5 ते 10 मिनिटात अकाउंट व्हेरीफाईड होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला नॅशनल ID कार्ड म्हणजेच तुमचं आधार कार्ड फक्त इथं अपलोड करायचं आहे. फ्रंट आणि बॅक फक्त तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे अपलोड केल्यानंतर ना ते 5 ते 10 मिनिटात तुमचं अकाउंट हे रजिस्टर व्हेरीफाईड होऊन जाईल. इथं फेस व्हेरिफिकेशन पण तुम्हाला येईल. हे लॅपटॉपवरती लॉग इन केल्यामुळं मला फोनवरती घेऊन व्हेरीफाय करावं लागतंय. ॲक्च्युली फोनमध्ये डायरेक्ट तुम्हाला कॅमेरा तुमचा ओपन होतो आणि तुमचा फेस चेक केला जातो. ओके, हे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ना लगेच तुमचं अकाउंट ओपन होतं आहे गाईज. मित्रांनो, जे तुमचं अकाउंट ओपन होणार आहे ते अल्ट्रा लो स्टँडर्डमध्ये अकाउंट ओपन झालेलं आहे. म्हणजे की तुम्हाला कमी स्प्रेड मिळणार आहे, पण आत्ता त्यात तुम्हाला हे नाही मिळणार, डिपॉझिट बोनस नाही मिळणार आहे. जर डिपॉझिट बोनस पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त सिम्पल स्टेप्स फॉलो करायचे आहेत. इथं न्यू अकाउंट क्रिएट करायचं आहे, प्लसवरती टॅप करायचं आहे, तिथं रिअल अकाउंट आहे, कंटिन्यू करायचं आहे. इथं जाऊन MT5 अकाउंटचं तुम्हाला स्टँडर्डमध्ये अकाउंट ओपन करायचं आहे. आत्ता जे अकाउंट ओपन केलं आहे ते आपण अल्ट्रा लो स्टँडर्डमध्ये अकाउंट ओपन केलं आहे. सो हे स्टँडर्डमध्ये तुम्हाला सिलेक्ट करून कंटिन्यू करायचं आहे. लिव्हरेज तुम्ही 1:1000 ठेवू शकता, 1:100 ठेवू शकता, तुम्हाला जे हवं आहे ते. ओके, स्टँडर्ड इथे ॲग्रीवरती टॅप करायचं आहे. पार्टनर कोड घ्यायचं, इथे परत एकदा तुम्हाला पार्टनर कोड टाकायचा आहे, ट्रेडसेन्स 25. ओके, हा पार्टनर कोड टाकला तरच तुम्हाला डिपॉझिट बोनस हा मिळणार आहे, अदरवाईज मिळणार नाही. आणि कंटिन्यू करायचं, सिम्पल. जो काही तुम्हाला पासवर्ड ठेवायचा आहे तो तुम्ही इथं ठेवू शकता. ओके, आणि कंप्लीट करा, सिम्पल. हे केल्यानंतर ना तुमचं एक नवीन अकाउंट ओपन होतं आहे. बघायचं आहे स्टँडर्ड अकाउंट बघायचं आणि तिथं सिम्पल तुम्हाला डिपॉझिटवरती टॅप करायचं. त्या डिपॉझिटवरती टॅप केल्यानंतर ना तुम्ही UPI थ्रू सुद्धा डिपॉझिट करू शकता. डायरेक्ट UPI वरती टॅप करायचं आहे. ज्यांना डिपॉझिट UPI थ्रू करायचं आहे, डिपॉझिट UPI थ्रू करा. डिपॉझिट अमाऊंट इथे टाईप करायची आहे. समजा येस, INR मध्ये ही अमाऊंट असणार आहे. समजा 1 लाख रुपीज तुम्हाला डिपॉझिट करायचं आहे, तिथं डिपॉझिट करून तुम्ही आय डिक्लेअर या ऑप्शनवरती टॅप करायचं आहे आणि डिपॉझिट या ऑप्शनवरती टॅप करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर ना तुम्हाला फक्त कन्फर्मवरती टॅप करायचं आहे. कन्फर्मवरती टॅप केल्यानंतर समोर तुम्हाला UPI ID दिसेल, अमाऊंट दिसेल. ओके, त्या अकाउंटला अमाऊंट पेड झाल्यानंतर ना इथं फक्त तुम्हाला UTR नंबर पेस्ट करायचा आहे तसा. ओके, आणि व्हेरीफाय पेमेंटवरती टॅप करायचं आहे. तुमचं पुढच्या 24 आवर्समध्ये डिपॉझिट होऊन जाईल. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर 5 ते 10 मिनटात डिपॉझिट होतं, पण आपण 24 आवर्स डिपॉझिटला वेट करू शकतो. तसंच तुम्ही USDT थ्रू सुद्धा डिपॉझिट करू शकता. डिपॉझिटवरती टॅप करायचं. डिपॉझिटवरती टॅप केल्यानंतर ना इथं सिम्पल तुम्हाला USDT वरती टॅप करायचं आहे. USDT वरती टॅप केल्यानंतर ना ॲक्सेप्ट अँड कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर ना तुम्हाला इथं तुमची चेन्स दाखवतील, जसं की इथेरियम आहे, बायनन्स आहे, ट्रॉन आहे. ओके, ज्या चेन थ्रू तुम्हाला डिपॉझिट करायचं आहे त्या चेन थ्रू तुम्ही डिपॉझिट करू शकता. इथं वॉलेट ॲड्रेस येतो, तिथं फक्त स्कॅन करून तुम्हाला ट्रस्ट वॉलेटवरून किंवा बायनन्सवरून पे करायची. जी अमाऊंट तुम्ही डिपॉझिट करणार आहात ती अमाऊंट पे करायची. ओके, सो अशा पद्धतीने दोन्ही टाईपनी तुम्ही डिपॉझिट करू शकता आणि डिपॉझिट बोनस तुम्हाला मिळेल गाईज.
जर $100 तुम्ही डिपॉझिट केले तर तुम्हाला $100चा डिपॉझिट बोनस मिळणार आहे. जर तुम्ही $500 डिपॉझिट केले तरी तुम्हाला $250चा बोनस हा मिळणार आहे. सो व्यवस्थित सगळ्यांनी ट्रेड प्लॅन करा. आणि जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल एक्सएम रिलेटेड, की बाबा सर आम्हाला डिपॉझिटला काय प्रॉब्लेम येतोय, विड्रॉलला काय प्रॉब्लेम येतोय, तर तुम्ही TradeSense25 हा कोड यूज केला तर तुम्हाला 100% आम्ही हेल्प करू. इथे डाऊन साईडला तुम्हाला व्हॉट्सॲप नंबर दिसत असेल, ठीक आहे, त्या व्हॉट्सॲप नंबरवरती मेसेज करा. तुम्हाला जो पण प्रॉब्लेम येतो एक्सएम रिलेटेड तो सॉर्ट आउट करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, योग्य लॉट साईज ठेवून ट्रेडिंग करा. डिपॉझिट केलं आहे आणि उगीचच बिनाकारणाचं ओव्हर लॉट साईज टाकून अकाउंट वाईपआउट करण्यापेक्षा जेवढं आपल्याला झेपेल तेवढंच डिपॉझिट करा, ठीक आहे. व्यवस्थित ट्रेड करा. आपल्या लाईव्ह स्ट्रीमवरचे ट्रेड कॉपी करायला विसरू नका. संध्याकाळी दररोज आपण 6 वाजता यूट्यूब चॅनलवरती, याच यूट्यूब चॅनलवरती म्हणजे TradeSense ट्रेडिंग इन्स्टिट्यूटवरती आपण लाईव्ह असतो. सो तिथं तुम्ही आपले ट्रेड्स कॉपी करू शकताय. त्याचबरोबर रिअल वन्स टेलिग्रामवरती आपला एक चॅनल आहे, तिथं देखील तुम्ही ट्रेड्स आपले घेऊ शकता, कॉपी करू शकता. आणि गाईज एक्सएम ब्रोकर थ्रू तुम्ही विड्रॉल पण खूप इझिली घेऊ शकता. तुम्हाला फक्त इथं मॅनेजवरती टॅप करायचं आहे. मॅनेजवरती टॅप केल्यानंतर तुम्हाला राईट साईडला विड्रॉल हा ऑप्शन दिसेल. विड्रॉल ऑप्शनमध्ये टॅप केल्यानंतर ना तुम्हाला डायरेक्ट ऑप्शन असे येतील की तुम्हाला ऑनलाईन बँक थ्रू विड्रॉल हवं आहे की क्रिप्टोकरन्सी थ्रू विड्रॉल हवं आहे. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या करन्सीने म्हणजे जर तुम्ही USDT थ्रू डिपॉझिट केलं असेल तर तुम्हाला USDT मधूनच विड्रॉल घ्यायला लागणार. आणि जर तुम्ही बँक थ्रू डिपॉझिट केलं असेल तर तुम्हाला बँक थ्रू विड्रॉल घ्यायला लागणार. ओके, सो विड्रॉल खूप इझी आहेत. विड्रॉल लगेच येऊन जातात. आणि अकाउंट फ्रीज कसं असतं माहिती आहे का, बरेच लोक आता मला विचारतात की सर अकाउंट फ्रीज होतं का. तर गाईज शेवटी आपल्या, मी म्हणतो ना, आपण 100 लोकांमधला जर आपणच असा असतो एक, जर आपलं लक खूपच खराब असेल की ज्याचं अकाउंट फ्रीज होतं. 100 जणांचं अकाउंट, 99 लोकांचं अकाउंट फ्रीज होत नाही, एका लोकांचं अकाउंट फ्रीज होतं. आणि फॉर सेफ साईड मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, शक्यतो तुम्ही डिपॉझिट हे USDT मध्येच करा. USDT बघा तुम्हाला कुठं अरेंज होत आहेत का. जर डिपॉझिटला काय हेल्प लागली तर मला कळवा. आणि डिपॉझिट करून घ्या. विड्रॉल पण व्यवस्थित एकदम सेफली तुमचे होणार आहेत. जर काय प्रॉब्लेम आला तर व्हॉट्सॲपला मेसेज करा. UPIची गाईज आपण कुठलीही रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. तसं बघायला गेलं तर डिपॉझिट आणि विड्रॉलची कुठलीही आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. TradeSense ट्रेडिंग इन्स्टिट्यूट हा तुमचा निर्णय असतो की किती डिपॉझिट तुम्हाला करायचे आहेत, किती विड्रॉल्स तुम्हाला करायचे आहेत. सो तुम्हाला सगळी प्रोसेस एक्सएमची समजली असेल. आणि जर समजली नसेल तर मला कॉन्टॅक्ट करून मला विचारा, मी पर्सनली सगळ्यांना गाईड करेन. ओके, चलो, थँक्यू सो मच गाईज. बी रिअल वन, रिअल ट्रेडर बनायचं एवढंच लक्षात ठेवा. ओके, आणि व्यवस्थित ट्रेडिंग करा. बेस्ट ऑफ लक गाईज. जर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल की डिपॉझिट बोनस कसा मिळवायचा. ज्यांना लो स्प्रेडवरती काम करायचं आहे त्यांच्यासाठी पण अल्ट्रा लो अकाउंट आहे. तुम्ही त्याच्यावरती खूप कमी स्प्रेड घेऊन ट्रेड प्लॅन करू शकता. जर तुमचं मोठं अकाउंट असेल तर तुम्ही अल्ट्रा लोवरतीच ट्रेड करा. पण जर तुमचा अकाउंट हे $100-150 असेल तरच तुम्ही स्टँडर्ड अकाउंट ओपन करा. तिथं स्प्रेड जास्त असतो पण डिपॉझिट बोनसमुळे तुम्हाला खूप हेल्प होते ट्रेडिंगमध्ये. आणि फ्रेंड्स, जाता जाता एकच गोष्ट सांगतो, मी खूप एक्सायटेड असतो दररोज लाईव्ह स्ट्रीमवरती ट्रेड घ्यायला, तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेड्स देण्यासाठी. दररोज संध्याकाळी 6 वाजता तुम्ही लाईव्ह स्ट्रीमवरती या, चांगले चांगले ट्रेड्स आपण कॅप्चर करू. आता काय होतं, दरवेळेस असं नाही की दरवेळेसच प्रॉफिट होतं, पण समटाईम्स आपल्याला SL सुद्धा एक्सेप्ट करावा लागतो आणि इट्स अ पार्ट ऑफ द गेम. SL जेव्हा एखाद्या ट्रेडमध्ये आपण घेतो तर नाराज न होता पुढचा ट्रेड आपला कसा प्रॉफिटमध्ये येईल याच्यावरती आपण जास्त फोकस करत असतो. सो दररोज 6 वाजता यूट्यूब लाईव्ह स्ट्रीमवरती या, चांगले चांगले ट्रेड्स कॅप्चर करा. फ्री टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथं या. पूर्ण अपडेट्स तुम्हाला तिथं मिळून जातील. अँड गाईज, थँक्यू सो मच हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. एक्सएममध्ये अकाउंट ओपन करा, चांगले चांगले ट्रेड्स प्लॅन करा आणि प्रॉफिटेबल जर्नी आत्तापासून सुरुवात करा सगळ्यांनी. भेटूया लाईव्ह स्ट्रीममध्ये. बी रिअल वन.